काय आहे? आणि या क्षणाची मोठी बातमी, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरलेला आहे। 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागेल। विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे। निकालामधील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत। सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, खरं तर आता 10 जानेवारीला बुधवारी दुपारी 4 नंतर महत्त्वाचा निकाल येणार आहे, कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भाचा मुहूर्त ठरल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। आणखी किती काळ वाट पाहायची आहे? नक्कीच विशाल, सगळ्यांचं लक्ष लागलंय शिवसेना आमदार पात्र प्रकरणी निकाल कधी लागणार। जी आपल्याला आता खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 10 जानेवारीला म्हणजे बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल जो आहे तो लागणार आहे। त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूला लागणार यापेक्षा जी निकालाची आता तारीख आपल्या समोर येते ती म्हणजे बुधवारी आता निकाल लागणार आहे। आणि मंडळात सध्या निकालातील काही शाब्दिक त्रुटी आहेत ज्या दूर करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याची आपल्याला खात्रीलायक विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली। त्यामुळे निकालातील ज्यावेळी निकालाची सुनावणी होईल, निकाल लागेल, त्यावेळी निकालातील ठळक मुद्दे जे आहेत ते फक्त वाचले जातील। त्यामुळे स्पष्ट होईल की कोण अपात्र, कोण पात्र, कोण अपात्र। त्यामुळे कुठेतरी त्या अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि बुधवारी 4 नंतर जो आहे तो निकाल लागणार आहे। त्यासोबत जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार सविस्तर निकालाची प्रत जी आहे ती दोन जाईल, कोणी आयोग त्यामुळे जे निकाल असणार ते 2 जाईल आणि यातील ठळक मुद्दे जे आहेत ते नक्कीच धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे। निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जातील आणि त्यानंतर या निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे, ज्यामध्ये सविस्तर असं वर्णन असेल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त अखेर ठरल्याची या क्षणाची मोठी बातमी। आणि आता पाहणार आहोत बातम्या चांदा ते बांदा सुपरफास्ट।